महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण हरभरा चणाच्या बाजारभावात नोव्हेंबर 2025 मध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला सुरू असलेल्या या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितहास्य उमटले आहे. एप्रिल 2025च्या सुरुवातीला हरभऱ्याचा सरासरी बाजारभाव 4,750 ते 5300 रुपये क्विंटल असताना आता तो 5,100 ते 5,500 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे प्रति क्विंटल 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यतः कमी उत्पादन, अनियमित पावसामुळे झालेल्या हिरोळीच्या परिणामामुळे आणि निर्यातीची मागणी वाढल्यामुळे घडली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मसामच्या आकडेवारीनुसार अकोला, अमरावती, नागपूर आणि बारामतीसारख्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक 20% कमी झाली असून यामुळे व्यापाऱ्यांनी भाव वाढवले आहेत. विशेषतः डॉलर हरभरा म्हणजेच बंगाल ग्रॅम डॉलरच्या किमतींमध्ये 51.50 रुपये प्रति किलोपर्यंत झेपावत असलेल्या वाढीने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. जागतिक बाजारातही चणाच्या किमती वाढत असल्याने भारतीय शेतमालाची मागणी वाढली आहे, ज्याचा परिणाम स्थानिक बाजारावर पडला आहे. मात्र ही वाढ शेतकऱ्यांसाठी फायद्याची असली तरी उपभोक्त्यांसाठी चणा डाळीच्या किमती 78 रुपये प्रति किलोपर्यंत गेल्याने थोडी अस्वस्थता आहे. तज्ज्ञांच्या मते जर पुढील महिन्यात हंगामी पाऊस चांगला राहिला तर ही वाढ कायम राहील, अन्यथा आणखी चढउतार होऊ शकतात. शेतकऱ्यांनी msmb.com किंवा स्थानिक APMC वेबसाईटवर दररोजचे भाव तपासून विक्रीचा निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना कमीत कमी नुकसान होईल आणि जास्तीत जास्त लाभ मिळेल. एकंदरीत ही वाढ महाराष्ट्रातील हरभरा शेतीला नवीन गती देणारी ठरली आहे, जी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी शुभ संकेत आहे. अधिक तपशील हवा असेल तर सांगा. पुढचे अपडेटसाठी महाराष्ट्र अपडेट चॅनल सबस्क्राईब करा. लवकर भेटू. धन्यवाद.